मोठी बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या एनडीए सोबत येण्याच्या हालचाली सुरू असल्याचा मोठा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेला आहे। ठाकरे एनडीए सोबत आल्यास आश्चर्य वाटू नये असं वक्तव्य शिरसाट यांनी केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलंय। तर दुसरीकडे दीपक केसरकर जे शिंदे गटाचे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी देखील शिरसाट यांच्या विधानाला दुजोरा दिलाय। निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी मोदींशी संपर्क साधला होता असा दावा देखील मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। हालचाली नाही, आता पडदा बाजूला गेलेला आहे। हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत। हे प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात। यांचं प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहेत। आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे। 19च्या नंतर शरद पवारने दिलेला त्यांना जमाल गोटा, त्याच्यामुळे यांची झालेली वेगळी बडबड ही आता जनतेने पाहिलेली आहे। पंतप्रधान महोदयांना भेटू इच्छित होते आणि तसे निरोप ज्या लोकांकडून गेले त्या लोकांच्याकडून शेवटी ह्या बातम्या लपून राहत नाही आणि ह्याला काही प्रूफसुद्धा नसतो। मी आज सांगितलं म्हणजे प्रूफ आहे असं बिलकुल नाही, परंतु 100% त्यांनी मोदी साहेबांची भेट मागितलेली होती, भेट त्यांना मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे।